खरोखरच गांधी जगताना बळ मार्ग दाखवतो. आणि गांधी अशा व्यक्ती असा विचार आहे की तो आम्हाला सोडून कधीच पुढे जात नाही, आमच्या सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात असतो. त्यामुळे त्यांच्या मागून जाणं सोपं आहे असं वाटतं, पण ती वाट फार कठीण आहे, कारण ती वैचारिक चिंतनातून आणि अधिष्ठानातूनच येते. या संपूर्ण वक्त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. प्रश्न तयार ठेवा. यानंतर पुढच्या वक्त्या मी ताईंना आमंत्रित करते की सद्भावनेवरती, सामाजिक सद्भावनेवरती त्यांनी आपले विचार करतो. सर्वांना जिंदाबाद आणि जय जगत. तर गांधी जागर या नावाने जे आपण सत्र चालवत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ज्या चिंतनाचा भाग आपल्या सगळ्यांचा आहे तो एकूण भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं जे मूल्य आहे ते काय आहे आणि त्यामध्ये हा सगळा उपक्रम किंवा ही सगळी प्रक्रिया कुठे बसते, कशी बसते, ह्यावर चर्चा आपण करावी. आणि एक म्हणजे इथे आल्यानंतर मला सतत एक जाणवतंय की एक तर हे तिसरं शिबिर आहे ह्या तऱ्हेचं. याच्या आधी जी मंडळी येऊन गेली आहेत आणि आजही या 3 वक्त्यांची जी मांडणी ऐकली त्यामुळे एक पूर्ण आशयाची, विषयांची आणि एकूण सर्व मांडणीची समृद्धी म्हणजे आम्ही अनुभवतोच आहोत. याच्या आधी चंद्रकांत वानखेडे असतील, निरंजन टकले असतील किंवा किशोर बेडकिहाळ असतील, जे आज एक खूप महत्वाची मांडणी ह्या महाराष्ट्रात करत आहेत. आणि जी काही यदी फडकेंसारखे लोक असतील, कुरुंदकरांचे लोक सारखी मंडळी असतील किंवा अन्य आणखी पळशीकरांसारखे लोक असतील, यानंतरची ही फळी पिढी दिसते आहे की जी अतिशय सशक्त अशी मांडणी करते. आणि म्हणजे ज्याला मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हणताना त्याच्या पुढे मजबूती का नाम महात्मा गांधी ही मांडणी ही सगळी मंडळी करते आणि सादर करते. आणि आज आता त्याची खणखणीत उदाहरणं आपल्याला संपत भाऊंनी दिलेलीच. तर आम्हाला असं वाटलं की त्या अनुषंगाने आपण एक चर्चाची सुरुवात करावी किंवा इथे उपस्थित करावी की काय आहे भारतातल्या धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप. म्हणून मी संयोजकांना विनंती केली की हा जरी सद्भाव मंचाशी निगडीत किंवा सद्भाव, गांधीजी आणि सद्भाव एवढं न ठेवता आपण गांधीजी आणि धर्मनिरपेक्षतेचं तत्व काय आहे अशा अंगाने घेऊया. त्याचं आणखीनही एक कारण आहे की भारतीय संविधानात जरी त्या शब्दाचा उल्लेख सुरुवातीला झालेला नसला आणि तो नंतर झाला असला तरी भारतीय संविधानाची जी संदर्भ चौकट आहे, जे आपलं प्रिएम्बल आहे, त्यातला प्रत्येक शब्द आपल्याला तिकडेच नेतो आहे. त्यामुळे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जरी नंतर आलेले असतील तरी ते आपल्या संविधानात अद्यापित आहेत. तर मग सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, आपल्याकडे अनेकदा सर्व धर्म समभाव हा शब्द वापरला जातो, किंवा आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा इहवाद हा शब्द खूप चलनात होता आणि आम्ही इहवादी होण्याच्या काय म्हणू ह्यांनी झपाटलेलो होतो, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे एक संक्रमण होत असतात आणि त्यामध्ये आपण आता कुठे आहोत, आपण या सगळ्या संदर्भांचा विचार कसा करायचा ही एक चर्चा खरं म्हणजे थोडक्यात उपस्थित होऊ शकली तर बरं असं आम्हाला वाटलं. आणि त्यामुळे सीरत ताई आमच्या महाराष्ट्राचे समन्वयक आहेत आणि सद्भाव मंचाच्या एक निमंत्रक आहेत, आणि इब्राहिम भाई हे दोघेही महाराष्ट्राचे NAPMचे समन्वयक आहेत आणि ह्या सद्भाव मंचाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. आणि त्याचं जे काय काम चालतं आहे ते ती दोघं जण मांडणारच आहेत. त्यामुळे मी त्या भूमिकेत आता जाणार नाहीये. मला असं वाटतं, आणि खरं म्हणजे संपत भाऊ आम्ही असा विचार करत होतो की आमच्यापैकी कोणी आधी बोलावं वगैरे, पण मला असं वाटतं की ते काहीही चाललं असतं आता असं मला वाटतंय, की कारण त्याच्यात मला असं वाटलं होतं की कदाचित वेगळी काही मांडणी असेल तर ती स्वतंत्रपणे यावी, पण तसं काहीच झालं नाही. आणि हे खूप छान झालं की अतिशय आम्हाला उलट कॉम्प्लिमेंटरी असं वाटतं आहे आणि त्याच्यासाठी विशेष आभार. त्यामुळे धर्म देव कधी आला असेल तर ते ठीक आहे, तो वेगळ्या चिंतनाचा किंवा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे, तो काही माझा कधीच विषय नाही. पण भारतात सुद्धा पाहायला गेलं तर गेल्या 4-5 हजार वर्षांमध्ये जे काय झालं असेल आणि वेगवेगळ्या धर्मांच्या नावाने ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील तर त्याच्यात सुद्धा म्हणजे जो हिंदू हा शब्द खूप उशिरा आलेला आहे, पण समजा आपण म्हणूया की आर्य आले. बौद्ध धर्म इसवी सनाच्या आधीच निर्माण झाला, जैन धर्म त्याच्या आधी झाला, त्याच्यानंतर ख्रिश्चन, त्याच्यानंतर
इस्लाम असे आणि त्याच्यानंतर शीख आणि आपण आता उल्लेख केला तसे लिंगायत आणि अनेक. आता ह्या सगळ्या धर्मांचं खरं म्हणजे भारत एक सहजीवनाचं प्रतीक आहे आणि हाच खरं म्हणजे आयडिया ऑफ इंडिया आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात म्हणजे पुन्हा हिंदूंमध्ये सुद्धा तुम्ही आस्तिक नास्तिकाचंही हे करू शकता. त्यामुळे हिंदू धर्म तर अनेक गोष्टींना कवेत घेतो असं हिंदुत्ववादीच म्हणतात. पण आपण असं म्हणूया, आपण आता भारतीय म्हणून विचार करूया आणि भारतीय संदर्भात आपण पाहिलं तर विविध धर्मीय लोक आपल्याकडे आहेत आणि हीच बहुविधता ही भारताची ब्युटी आहे. भारताचं वेगळेपण हे त्याच्यातच आहे. म्हणजे जवळजवळ भारता एवढ्याच आकारमानाचा अख्खा युरोप जो अनेक देशांनी हे केलेला आहे, अनेक भाषांचा आहे. पण आपल्या सगळ्या भाषांच्या सह, संस्कृतींसह, धर्मांच्या सह आपण सगळे भारतीय आहोत आणि या एका उपखंडात राहणारी सगळी मंडळी आपण इतकी समृद्ध आहोत. त्यामुळे तर मला असं वाटतं की ह्या समृद्धीकडे आपण पहिलं पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. हे पाहत असताना मी जेव्हा गांधीजींचा विचार करते तेव्हा गांधीजी धर्माकडे कसं बघत होते आणि गांधीजींनी धर्मातलं काय स्वीकारलं, काय त्यागलं आणि कशा पद्धतीचा धर्म समोर मांडला. आता आज अनेकांनी हे सांगितलं की गांधी स्वतःला सनातनी हिंदू मानत होते, पण ते कधीही कुठल्याही मंदिरात गेलेले नाही, त्यांनी कधीही कुठलेही कर्मकांड केलेले नाही. त्या काळात जेव्हा कर्मकांडांवर आधारितच धर्म होता तेव्हा सुद्धा सनातनी हिंदू म्हणवत असताना त्यांनी कधीही धर्माचं कर्मकांड केलेलं नाही. इथे मला बुद्धांचं एक वचन आठवतं आणि बुद्ध आणि खरं म्हणजे त्याचा खूप सुगम अनुवाद ह्या गांधीजींचे जे सर्वधर्म प्रार्थना आश्रमात होते त्याच्यामध्ये हिंदीमध्ये केलेला आहे. तर तो असा आहे की बैर से न कदापि ही मिटते बैर है कही, मैत्री ही से मिटे धर्म, मैत्री ही से मिटे बैर, वही धर्म सनातन. आता इथे हा सनातन शब्द जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मी थोडी चपापले की बुद्ध सुद्धा का म्हणतात की यही धर्म सनातन. तर सनातनाचा साधा अर्थ प्राचीन, मूळ असा आहे. आणि सनातन्यांनी म्हणजे आताचे हे कोण आहेत सनातनी नावाने हिंदू धर्माला कॅप्चर करून बसलेले, त्यांना कशासाठी देऊन टाकायचे सुंदर शब्द आपण आंदण, हे मला कधीच कळत नाही. पण त्या काळातल्या ज्या गोष्टी घडल्या ती मनुस्मृती आणि समजा आपल्याला त्या कालबाह्य झालेल्या आहेत, आज आपण पुढे गेलेलो आहोत, आधुनिक झालेलो आहोत, तर मग आपण ते ओलांडली आहे एवढाच. फक्त त्या काळातली ती वस्तुस्थिती म्हणून आपण पाहायला काहीच हरकत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्याकडे सुद्धा म्हणजे जसं रामायण महाभारत हे ऐतिहासिक आहेत का, खरे आहेत का, काय आहेत का, मला असं वाटतं की त्या काळातलं चित्रण आहे आणि त्या काळातल्या सगळ्या विषमतांचं, त्या काळातल्या सगळ्या मूल्य व्यवस्थेची ती चित्रण म्हणून आपण अभ्यासावी. ह्याच्या पलीकडे त्याला काही विशेष महत्व देण्याचं कारण नाहीये असंही मला स्वतःला वाटतं. पण अर्थातच म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधात आपण सगळे आहोत, ते त्याच्यातल्या सगळ्या विषमतेमुळे आणि त्यामुळे ती त्याज जे आहे हे आपण ठणकावून सांगितलंच पाहिजे. तो काही फक्त अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही. जेव्हा मनुस्मृतीच्या नावाने ही माणसं आपल्यावरती विषमता लादू पाहतात तेव्हा, हेही मी आता स्पष्ट केलं पाहिजे. पण मी उल्लेख करत होते मगाशी ती गांधीजींची सर्वधर्म प्रार्थना असो, मला असं दिसलं म्हणजे मी आता बौद्ध प्रार्थनेचा उल्लेख केला आणि सगळी प्रार्थना म्हणून दाखवायला वेळ नाही, पण तुम्ही कधी ती 10 मिनिटांची प्रार्थना जर वाचलीत, ऐकलीत किंवा गायलीत तर लक्षात येईल की त्यातले प्रत्येक धर्मातले असे श्लोक म्हणूया किंवा ते जे काय असेल ते असे निवडून काढलेले आहेत ज्याच्यामध्ये हा संदेश आहे की प्रेम आणि मैत्री. मला असं वाटतं की धर्मातलं ते का नाही आपण शोधून काढत, फुल्या मारण्यापेक्षा आपण त्याच्यातलं उलट त्यांच्या पुढे ठेवूया ना की धर्म तुम्ही म्हणतात नाही, धर्म हा आहे आणि हा माझा धर्म असं सुद्धा. तर त्यामुळे मला असं वाटतं की गांधीजींनी प्रार्थनेला एक खूप मोठं स्थान दिलं होतं आणि गांधीजींच्या आश्रमात नियमित प्रार्थना होत असेल. यशवंत सुमंतांनी असं मांडलेलं आहे म्हणजे त्यांनी 4 माध्यम किंवा हत्यार, अवजार म्हणूया आपण, ही राजकीय परिवर्तनाची म्हणून दिली. त्याच्यामध्ये एक अवजार ते प्रार्थनेला स्थान देतात. आणि मला असं लक्षात आलं की बाकीची जी सुद्धा आहेत त्याच्यात एक चरखा आहे, एक तुरुंग आहे, एक प्रार्थना आहे मी म्हटलं, आणि चौथा आहे ते ब्रह्मचर्य आहे. आता त्या सगळ्याच्या चिकित्सेत मी आता जात नाही, पण मला असं लक्षात आलं की ही सगळी राजकीय परिवर्तनाची आणि सामाजिक परिवर्तनाची, मूल्य परिवर्तनाची साधनं
म्हणून आपण पाहायला गेलो तर लक्षात येतं की गांधीजी काय म्हणतायत प्रार्थनेतून, काय सुचवतायत आपल्याला. त्यामुळे वैष्णव जन तो असेल आणि आता सकाळी आपण जेव्हा खरा तो एकेची धर्म म्हणत होतो, तर खरा तो एकेची धर्म मध्ये सगळ्या धर्माचं सारच साने गुरुजी सांगतात आणि वैष्णव जनतो मध्ये सुद्धा त्याहून वेगळं काहीच नाहीये. मला असं वाटतं की ही सगळी परंपरा आपण कशी पुढे नेऊ शकू, हा खरं म्हणजे आपल्या सद्भावाचा जो विचार आहे त्याच्यामध्ये येतो असं मला वाटतं. गांधीजींची सातत्याने भूमिका ही समन्वयाची राहिलेली आहे. म्हणजे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की गांधीजी ब्रिटिश सत्तेशी झगडत होते आणि मगाशी मांडलं गेलं ते की तुम्हीच मांडलं की ब्रिटिश सत्तेशी लढत असतानाच त्यांना ही पण लढवावी लागली. आणि खरंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ह्या इतक्या चर्चा झाल्या ना की आधी सामाजिक सुधारणा का आधी अमुक सुधारणा, राजकीय सुधारणा, हा मुद्दाच नाही ते सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे तसं गांधीजींनी पाहिलं. पण त्यामुळेच एक गोष्ट झाली, म्हणजे गांधीजींना प्रतिगामी मानलं जातं अनेकदा. याचं एक कारण हे पण आहे की ते सगळ्यांना समन्वयाने घेऊन बरोबर चालतायत. आताच तुम्ही म्हणाला तसं एक तेवढंच पुढे चला ना, जेणेकरून तुम्हाला लोकांना तुमच्या सोबत येता येईल. आणि त्यामुळे गांधींचं भय नाही वाटत. गांधीजी सगळ्यांनाच आपले वाटतात ते त्याच्यामुळे की ते सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. आणि मला वाटतं की ह्या समन्वयाची जी प्रोसेस असते किंवा जी चाल असते ती संथच असणार ना, कारण लोकांना घेऊन सोबत जायचं असतं. लोकांच्या भावनांना समजून त्यांना एकच पाऊल पुढे एका वेळी टाकता येतं हे समजूनच आपल्याला. आणि लोक म्हणजे चार आपले समविचारी नाही, पूर्ण समाजाला घेऊन जो अनेक गोष्टींमध्ये विभागलेला आहे, जो हिंदू समाजांमध्ये एवढ्या मोठ्या जातीच्या विषमतेने विभागलेला आहे आणि पुन्हा अनेक धर्मांनी हा समाज एका तऱ्हेने विभागलेला आहे आणि पुन्हा इंग्रजी सत्ताही आहे, त्यामुळे ती पण सगळी मोठ बांधायची. अशा सगळ्या स्थितीत तो माणूस जे धर्माबद्दल चिंतन करतो ते समन्वयाचं आहे हे आपण समजून. मला इव्हन जातीच्याही बाबतीत ते वाटतं. तुम्ही अगदी करेक्टली सांगितलं किंवा आज अनेकांनी हे म्हटलं की 27 सालानंतरची भाषा गांधीजींची बदलली आहे. हे खरं आहे. भाषा म्हणण्यापेक्षा फक्त भाषा गांधीजींची कधीच बदलली नाही, भूमिका बदलली आहे असं. पण तुम्ही एक लक्षात घ्या की तो 7-8 वर्षाचा मुलगा घरी विचारत होता आपल्या आईला की हा म्हणजे जो भंगी काम करणारा माणूस किंवा मुलगा होता, तरुण होता, त्याला आपल्या घरात का नाही येऊ द्यायचं, त्याला आपल्या घरातलं पाणी का नाही पिऊ द्यायचं, हे तो 7-10 वर्षांचा मुलगा म्हणत होता. तो मुलगा दक्षिण आफ्रिकेत सगळ्या जाती धर्म निरपेक्ष लोकांचा लढाई लढवला त्यांनी. आणि तो फक्त व्यापाऱ्यांचा नव्हता तर गिरमिटियांचा पण होता. आपल्याला हे माहिती आहे की तो कष्टकऱ्यांचाही लढा आणि तो सर्व जाती धर्मांचा. तिसरं मी सांगेन, आता फार वेळ नाही म्हणून मी फक्त एक छोटा आढावा घेते की 15-16 साली अस्पृश्य कुटुंब आश्रमात आलंय तेव्हा, म्हणजे मला माफ करा पण तेव्हा त्यांच्या आयुष्यात आंबेडकर होते. पण हे कुटुंब इथे राहील आणि तुम्ही जा हवं तर जायचं असेल तर, ही भूमिका गांधीजींनी त्यावेळी घेतलेली. आंतरजातीय लग्नाचा आग्रह त्यांनी पुढच्या काळात घेतलेला आहे, पण इंदिरा आणि फिरोज यांच्या लग्नाला सुद्धा गांधीजींनी पाठिंबा दिलेला आहे हे आपल्याला माहिती. दिल्लीमध्ये गेलेले असताना ते म्हणजे सगळीकडेच, पण दिल्लीत त्यांचं वास्तव्य कायम भंगी वस्तीत असायचं हे आपल्याला माहिती आहे. शेवटी ते गेले तेव्हा सुद्धा नेहरूंनी फार आग्रह हा केला होता की तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही इकडे राहा, तिथे आता राहू नका, फार प्रॉब्लेम होऊ शकतो आम्हाला तुमच्याच. आणि म्हणून ते नाईलाजाने बिर्ला निवासात राहिलेले होते, नाहीतर कायम ते भंगी वस्तीत राहिलेले. काशी विश्वेश्वराची जी घटना आहे ती 1916-17 सालची आहे, जेव्हा त्यांनी ठणकावून तिथल्या सगळ्या राजवाडी संस्थानिकांना सांगितलेलं होतं की ह्या, आणि इव्हन ते असं म्हणत होते ना की अस्पृश्यता हिंदू धर्मात नाही, आणि जर एखाद्या ग्रंथात ती लिहिलेली असेल किंवा धर्मात लिहिलेली असेल तर तो हिंदू धर्म मी मानत नाही. मला वाटतं गांधीजींनी कायम आपला धर्म पण डिफाईन केलेला आहे, पण त्यांनी धर्म सोडला नाही. कारण असं की धर्म सोडला आणि त्यांच्या हातात दिला असता तर तुम्हाला काय उरलं असतं हातात. आणि आज आपली थोडीशी स्थिती तशी होतीये, म्हणून हे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे की धर्माचं पूर्ण क्षेत्र आपण अशा लोकांच्या हातात दिलं की त्यांनी धर्माची विटंबना चालवली. आणि म्हणून ह्या सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे की अस्पृश्यतेला हिंदू धर्मात आधार नाही हे गांधीजी म्हटलं, आणि अस्पृश्यतेशिवाय हिंदू धर्म स्वीकारला. आणि म्हणून मगाशी उदाहरणं सगळी दिली गेली आहेत म्हणून मी त्यात फार जाणार नाही. पण अप्पासाहेब पटवर्धन हा अपवाद नव्हते. अनेक ठिकाणी ह्या तऱ्हेने एक सगळं जे काय म्हणू घुसळण झाली
आणि त्या परिणामी एक मोठी म्हणजे जी फळी कार्यकर्त्यांची जी तयार झाली होती, गांधीजी तर म्हणायचे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. अशा ठिकाणी आपण महाराष्ट्रातल्या मला कधी कधी असं वाटतं हा, आणि आपण सगळे म्हणजे माझ्यासह सगळे शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहोत, हे मी आधी स्पष्ट करते. पण मला वाटतं की गांधी गुजराती नव्हते. तुम्हाला हे सगळ्यांना माहित असेल की गांधीजींनी एका गुजराती काहीतरी समूहाच्या लोकांनी त्यांना 1 लाखाची देणगी देऊ केली, फक्त अट घातली की गुजरात ती कम्युनिटीच्या ह्याच्यात येऊन घेऊन घ्या, तुम्ही स्वीकारा. गांधीजींनी नाही म्हणून सांगितलं. गांधीजी म्हणाले मी देशाचा माणूस आहे, मी गुजराती तुमच्या समाजात येऊन कशाला घेईन. म्हणजे नंतर आणखीन एक असा हे आहे की गांधीजी त्याच्यानंतर आपल्या सहकार्यांना म्हणाले की मला वाटतं की स्वातंत्र्य जवळ आलेलं दिसतंय. हा म्हणाला की का, तर ते म्हणाले की नाही, आमचे लोक आता पैसे घेऊन यायला लागले त्याच्यावरून. म्हणजे त्यांच्या समाजाबद्दल त्यांना काय माहित होतं तेही आपल्याला या निमित्ताने कळतं. एनिवे, मुद्दा मुद्दा असा होता की त्यामुळे हे जे झालेलं आहे ना सगळं, की ज्या तऱ्हेचा धर्म गांधीजींनी मांडला, रामराज्याची कल्पना मांडली, त्यांचा राम आणि आजचा राम त्याच्यातला फरक आपण स्पष्ट करणार की नाही, आणि त्याच्यासाठी गांधींचा आधार घेऊया ना. मी म्हणत होते की गांधी जर आपण आपला महाराष्ट्र जर शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि आपण सगळ्या आपल्या कृती कार्यक्रमांमध्ये आपल्या लढ्यांमध्ये जर सत्याग्रहाचा आणि अहिंसेचा मार्ग वापरतो, तर गांधीचं नाव घ्यायला आपल्याला काही अडचण असायला पाहिजे. माझा हा एक म्हणजे काय म्हणू, एक गांधीवादी म्हणूनही म्हण, त्या बाबतीत मला गांधीवादी म्हणायलाही माझी हरकत नाही, कारण नावात काय असं नसतं. आपण एकीकडे गांधी आजही रिलेव्हंट आहेत का, एकीकडे गांधींचं नाव लोक विसरले म्हणूनही आपल्याला वाईट वाटत राहतं. आपणच का गांधींचं नाव घ्यायला कचरतो, हाही प्रश्न आहे. आता इतकं तुम्ही सुंदर मांडलं, मला वाटतं की गांधींच्या नावानेच जायला पाहिजे ना. तर मला असं तेही वाटतं की आपण एकदा हे पण निश्चित करायला पाहिजे की हे आहे आणि हे आमचे गांधी. तुम्हाला जे गांधीचं त्याज्य वाटत असेल ना, आपण नाकारूया की. आपण ती मनुस्मृती नाकारतो, आपण आणखी आल्या फलाण्या बऱ्याच गोष्टी. गांधीजी जे समकालीन, आता गांधीजींनी संतती प्रतिबंधक याला विरोध केला होता. आपण म्हणजे आज आपणही म्हणू ना की अरे हे काय, पण गांधीजी त्याला नैतिकतेशी जोडत होते. त्यांचा सगळा विचारच थोडा वेगळा होता आणि त्या काळाच्या प्रत्यक्षात पाहणार केली. तर मला असं वाटतं की हे पण आपण थोडंसं गांधीजींना 2-3 गोष्टींमध्ये थोडी सवलत दिली पाहिजे. पहिलं तर त्यांच्या पुढची आव्हानं काय, दुसरं त्यांची प्रायोरिटीची लढाई काय. तरीही त्यांनी पूर्ण 30 ते 40 संपूर्ण दशक अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाला दिले, हे पण आपण विसरून चालणार नाही. म्हणजे जो अगदी कळीचा काळ होता स्वातंत्र्य लढ्यातला, तो त्यांनी त्याच्यासाठी दिलेला आहे, हे पण विसरून जा. वायकोमच्या सत्याग्रहापासून आपल्याला विसरता येणार नाही की गांधीजींनी विरोध पत्करून सगळं पत्करून हा समाज त्यांच्या बरोबर उभा राहतो आहे किंवा त्या डळमळीत होईल की काय आपला आधार, याची चिंता न पाहता नेहमी या बाजूनी उभे राहिलेले आहेत ठामपणे. हा आपण विचार केला पाहिजे, असं मला थोडक्यात सांगायचं. आता फक्त मी थोडक्यात आजच्या परिप्रेक्षात आपल्याला कसं पाहायला पाहिजे ते मांडणार आहे. मला संयोजकांनी थोडा जास्त वेळ दिला हे मी आधीच तुम्हाला सांगते, नाहीतर भागीला 4 असं नका करू प्लीज. नाही किंवा 5. तर ठीक आहे, मी अगदी आता आता पुढचा एक पंचमांश वेळ देते. तर मला असं वाटतं की हा सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं संविधान निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपलं संविधान सुद्धा मला नेहमी वाटतं की दोन्ही गोष्टी मला वाटतात. एक तर स्वातंत्र्य संग्रामातून आलेली मूल्य घेऊन आपलं संविधान उभं झालं आणि त्यामुळे त्या स्वातंत्र्य लढ्याचे आपण आभार मानायला पाहिजे. संविधानाला जेव्हा आपण इव्हन भारतीय झेंड्याला, काल निशाताई शिवरकरांचं अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशन आम्ही पुण्यात करून घेत राहिले, त्यांनी झेंड्याची गोष्ट सांगितली आणि त्या तय्यबजी नावाच्या ज्या मुस्लिम बाई होत्या त्यांनी झेंड्याचं डिझाईन केलेलं आहे. इतका सगळ्या आपल्या स्वातंत्र्य लढ्याला आणि सगळ्या प्रत्येकांना सुद्धा हातभार लागलेला आहे सगळ्या समाजाचा. अशोक चक्र आपल्या झेंड्यावर येतं आणि आपल्या सगळ्या प्रतीकांमध्ये सुद्धा येतं. हे सगळं संक्रमण आहे आणि हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याने केलेलं आहे, त्याच्यातून आलेल्या घुसळणीतून झालेलं आहे. म्हणजे भले खूप मोठा फाळणीचा आघात आपण झेलला आहे आणि त्याचा आजही आपण घाव झेलतोच आहोत, पण तरी सुद्धा स्वातंत्र्य लढा ही, हे संविधान ही स्वातंत्र्य लढ्याची देण आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे हिंदुत्ववादी असा पण प्रचार करतात की काय सगळीकडची भेळ करून आणली, नाही झालेलं ते.
संविधान सभेतली चर्चा ऐकली आणि सगळं घुसळण ऐकली. आणि त्यावेळी हे होतं ना, म्हणजे काँग्रेसमध्ये जशी डावी मंडळी होती तशीच उजवी पण होती. उलट मला तर पुन्हा लोकशाही समाजवाद्यांवर माझा आक्षेप हा आहे, आम्ही काही जन्मलो नव्हतो बाबा तेव्हा, पण तुम्ही जेव्हा तिथे असायला हवं होतं तेव्हा तुम्ही विरोधात केलात. आणि पुढे काय झालं ते झालं, आता त्याच्याबद्दल तो हा विषय नसल्यामुळे मी आता बोलत नाही. मुळात मुद्दा असा आहे की हे संविधान आहे आपलं, जे ती खरी आयडिया ऑफ इंडिया आहे. आणि म्हणून गांधीजींनी ज्याला आपलं राजकीय वारस म्हणून सुद्धा नेमलं ते नेहरू हे सेक्युलरिझमचे वाहक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेहरूंवर आपली टीका खूप राहिली. आपण समाजवाद्यांनी तर नेहरूंची कायमच टीका केलेली आहे. पण नेहरूंना ह्या एका बाबतीत निश्चितपणे मानलं पाहिजे की भारताचं सेक्युलर चारित्र्य निर्माण करण्यात नेहरूंनी इतकं योगदान मोठं कोणाचं नसतं, हे आपण अगदी मानायलाच पाहिजे. पण आता आता जेव्हा संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आलेलं आहे, तत्व आलेलं आहे, ज्याला आपण सेक्युलरिझम, सेक्युलर हा शब्द आहे त्याच्यात, भारतीय परिप्रेक्षात धर्मनिरपेक्षता राज्य राज्यसत्तेची धर्मनिरपेक्षता, म्हणजे राज्य सत्ता ही, राज्य संस्था ही कुणाही एका धर्माला बांधील नाही असं जरी असेल तरी देशाच्या संदर्भात आपल्याला आपल्या धर्माचं पालन करण्याचं, निर्वाह करण्याचं हा अधिकार, हेच त्याचं स्वरूप आहे. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला सर्व धर्म समभाव ह्या तऱ्हेने खरं भारतामध्ये त्याला पाहिलं पाहिजे. आणि हा समभाव जो आहे म्हणजे खरं तर सर्व धर्मांप्रती स्नेह असं आपण साधं त्याला म्हणू शकतो. तर ह्या सगळ्याच्या गाभ्यात जी करुणा, जी मैत्री, जी सद्भावना, जी सहिष्णुता ही आहे, हा आपल्या धर्मनिरपेक्षतेचा आधार आहे असं मला वाटतं. त्यामुळे राज्यसंस्था धर्माबाबत तटस्थ आणि धर्माचरणाचं आणि धर्मांतराचंही स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला आहे, ही स्पष्टता मला वाटतं असली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधीजी फाळणीचा विचार सगळ्यात शेवटी स्वीकारलेला, आणि म्हणजे फाळणीचं सगळं सुद्धा झालं ते त्यांना बऱ्यापैकी अंधारात ठेवून झालं, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती. पण जेव्हा फाळणी, त्याही वेळी गांधीजी हे म्हणाले होते की फाळणी व्हायची असेल तर माझ्या देहावरून होईल, मृतदेहावरून, हे गांधीजींनी म्हटलं होतं. पण तरी त्यांना ते शहाणे होते, त्यांना माहित होतं की मग आणखीनच काहीतरी, कारण जिनांनी सांगितलं होतं की एकतर फाळणी नाहीतर अराजक, हे अल्टिमेटम दिलेलं होतं आणि ते परवडणारं नव्हतं. ब्रिटिश जाणं हे आवश्यक, आपल्याला सगळा तो इतिहास माहितीये. म्हणून फाळणीचे गुन्हेगार जेव्हा गांधींना केलं जातं तेव्हा आपल्याला, मला असं वाटतं की हा सगळ्यात स्पष्टता असणं पण भाग आहे. पण मला फाळणीच्या संदर्भात आता उल्लेखही झाला नौखालीचा, हा एकला चलो रे म्हणत माणूस एकला वणवणत होता, तिथे जश्न चाललेला होता. पण मला ते जाणवतं आणि ते गांधी सिनेमात फार चांगल्या पद्धतीने हे केलेलं, चित्रित केलेलं आहे की दंगली शमत नव्हत्या. म्हणजे शेवटचं गांधीजींचं उपोषण झालं, दंगली शमल्या सगळीकडच्या, हे जरी झालं असेल तरी, आणि गांधीजी पाकिस्तानला जाणार होते त्याच्यानंतर हीच परिस्थिती हाताळण्यासाठी, पण गांधीजी गेले आणि दंगली थांबल्या. म्हणजे जी सुन्नता होती त्यातून सगळीकडे शांतता पसरली. एनिवे, पण मी असं म्हणत होते की स्वतंत्र भारतात आपण जी सेक्युलर वाटचाल केली, म्हणजे त्याच्यात एक मी सांगेन पंचशील नेहरूंनी स्वीकारलेलं, किंवा मला असं जाणवतं की सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला नेहरूंनी केलेला विरोध आणि राष्ट्रपतींनी त्यांना तिथे जाऊ नये अशी घेतलेली भूमिका, या सगळ्या गोष्टी आपण तपासायला पाहिजे ह्या सगळ्या परिप्रेक्षात. की तिथे सुद्धा काँग्रेसच्या आत सुद्धा डावी आणि उजवीची सगळी बाजू होती, मी जे मगाशी म्हणत होते त्यातली उजवी शक्ती पण खूप बळकट होती. आणि त्या सगळ्याला तोंड देत देत भारताचा सेक्युलरिझम पुढे जात होता. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर 10 वर्षांनी झाला, पण मी कळती होईपर्यंत, एक 10-15 वर्षांची होईपर्यंत मला नाही वाटत कुठे हिंदू मुसलमान होतं वातावरणात, कुठे धर्माचं आणि हे चाललेलं होतं नव्हतं. म्हणजे हे सगळं खूप नंतर 80च्या दशकानंतर इतकं उघड रूप त्यांनी त्याला आलं. आणि ते आता आपल्याला सगळा इतिहास, जनता सरकार आणि नंतरची सरकार माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात पण मी जात नाही. मला शेवटचा मुद्दा एवढाच मांडायचा आहे की बाबरी मस्जिदची घटना, त्याच्यानंतर 2002च्या दंगली आणि त्याच्यानंतर 2014ला झालेले सत्तांतर, हा भारतीय सेक्युलरिझमला, खरं म्हणजे संपूर्ण लोकशाहीला आणि संपूर्ण संविधानाला फार मोठा धोका आहे. पण भारताच्या सेक्युलरिझमला सगळ्यात मोठा धोका आहे असं मी मानते.
आणि त्यामुळे आपल्या म्हणजे आम्ही सद्भाव म्हणजे चालवतो आहोत, त्याच्याबद्दल ही मंडळी बोलतील आणि आम्हाला खूप छोटा प्रयत्न आहे, पण आम्हाला आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. पण मला हे दिसतंय की आव्हान किती मोठं, आणि त्यामुळे आपण हे सगळं म्हणजे आता मधल्या काळात झालेली काय सीए एनआरसीची हे असोत, शाहीन बाग असोत, अनेक घटना घडलेल्या असोत, की नागरिकत्वाच्या वरही घाला इथपर्यंत आलेलं आहे सेक्युलरिझमचं, म्हणजे जो धोका आहे, जो धक्का आहे तो. आणि त्यामुळे त्या उग्र हिंदुत्ववादाला काय करायचं, कसं तोंड द्यायचं, हा आपला पुढचा आता कळीचा मुद्दा आहे. मला आता हे सगळं बोलत असताना मला अकलाक, जुनैद, अकबर हे सगळे आठवत आहेत. मला इथला सुलेमान आठवतोय, ज्याचं आता हे सांगतील मंडळी. फरीक शेख पुण्याचे आमचे आठवत आहेत, ज्यांनी हल्ला केला. काय त्याचं नाव, अशफाक, नाही बांद्याला झालेला, बांद्याला नुकतीच झालेली घटना, ज्यांनी आत्महत्या केली. म्हणजे व्यवसायाची कोंडी करणं, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कोंडी करणं आणि असुरक्षित करणं, ह्या तऱ्हेने. तर हे लव जिहाद वगैरे काय आहे, ह्याच्या विरोधात तर आपण उठूनच कार्यक्रम घेतले पाहिजे असं मला वाटतं. चला आम्ही करूनच दाखवतो आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न, आणि चॅलेंजच केलं पाहिजे ह्या लोकांना. असं वाटतं की हे अशा त्याच्याशिवाय साधे कार्यक्रम करून होण्यासारखं नाही आहे हे सगळं. मला असं वाटतंय की नंबर एक, आणि विशेषतः मला वाटतं की हा सगळा परिसरही बहुधार्मिक आहे आपला कोकणचा सगळा, पण महाराष्ट्रात आणि सगळीकडेच की जिथे बहुधर्मीय समाज आहे तिथे, म्हणजे मला जेव्हा अनेक वक्ते हा प्रश्न विचारतात तेव्हा मला अपने गिरेमान गिरेमान को झाकना जो होता है ना, हे करावं असं वाटतं की खरोखर आपले किती अन्य धर्मीय मित्र आहेत. आम्ही दरवेळी ईद सामूहिक करतो, किंवा ईदला आपल्याकडे मुस्लिम मित्र बोलवतात आपल्याला त्यांच्याकडे. आपण किती लोकांना दिवाळीत आणि आपल्या सणांना बोलावतो, हा माझा प्रश्न. आपण किती त्यांच्या सुखदुःखांशी जोडलेलो आहोत, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे संवादाचा आणि नातं जुळवण्याचा, एक सोबतीची खात्री देण्याचा, जो आता आम्ही जो प्रयत्न सद्भाव मंचातर्फे करतो आहोत त्याच्याबद्दल आणखी बोललं जाईल. पण जर असं काही होतं, म्हणजे मला जाणवतं नवखालीत काय किंवा कुठेही गांधी उभे राहिले, नेहरूंबद्दलच्या अशा घटना सांगितल्या जातात की त्या दंगलींच्या मधोमध उभे राहिले आणि मारा मला म्हणाले. आपले एसएम होते की ज्या दंगलींच्या मध्ये उभे राहत होते आणि आधी मला मारा आणि मग काय करायचं ते करा. आपल्यामध्ये अशी नैतिक शक्ती, म्हणजे कारण आपण उभे राहू सुद्धा कदाचित, आपण तितकी निर्भय असू कदाचित, पण ती नैतिक शक्ती ही असली पाहिजे की जी थांबवेल त्या हल्लेखोरांना. आणि ती आता तरी एकट्या दुकट्याची फार आहे असं दिसत नाही. म्हणजे तरी सुद्धा बडवानी सारख्या ठिकाणी जेव्हा बुलडोझर फिरवले जातात मुस्लिम रस्त्यांमधून, तेव्हा मेधाताई जाऊन उभ्या राहतात, थांबवतात सगळं. अशी म्हणजे आपल्या बरोबर अशी माणसं नाहीयेत असं नाही, पण आपली शक्ती फार कमी पडते. आणि त्यामुळे आपल्याला ही सगळी लढाई फारच, म्हणजे लढाईच्या संदर्भात ना, पुन्हा शेवटचं म्हणून, पण आता शेवटच हे म्हणते की गांधीजींनी हिंसेचं म्हणजे युद्ध, लढाई किंवा काय म्हणू, हत्यारांनी होणारी लढाई, हिंसेची लढाई आणि अहिंसेची लढाई, ते असं म्हणतात की ह्याच्यात फार मोठा फरकच नाही. हिंसेची लढाई आणि अहिंसेची लढाई याचा फरक एवढाच आहे की तिथे दुसऱ्याला मारण्याचा मोटिव्ह असतो, आणि इथे मी मरेन पण मी हे करणार नाही, म्हणजे वाचवेल असा मोटिव्ह असतो. हे किती जबरदस्त आहे. मला वाटतं की ही मी मरे नाही तरी चालेल, ही जशी सैनिकाची असते तशी जी विषा ज्याला म्हणतात, ती आपल्यात येईल का असं मी खूपदा, आता माझं वय झालंय त्यामुळे मी असं कदाचित म्हणूही शकते की चला मी होईन तयार, कदाचित माहित नाही होईन की नाही अशा वेळी. पण मला वाटतं की आता हा निर्धार करायला पाहिजे, जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे मध्ये, जी काय आपली शक्ती असेल त्यानिशी, आणि मग आपली एकाची नसेल तर आपली समूह शक्ती वापरून. या सगळ्या मंडळींनी ते करून दाखवलेलं आहे आता आपल्या आपल्या ठिकाणी, त्यामुळे एक विश्वास पण वाटतो. आणि म्हणून एका पातळीवर संवाद आणि नातं, दुसऱ्या बाजूला मी संघर्षात उभं राहणं, त्याच्यामध्ये संघर्ष करत असताना सत्य शोधण्याची जबाबदारी आपली आहे आणि सत्य मांडण्याची जबाबदारी आपली आहे. मला आठवतं जळगावच्या घटनेमध्ये आम्ही ते सगळं सत्य घेऊन गेलो कलेक्टर आणि कमिशनर आणि पोलिसांपर्यंत, ते आता सांगतील कोणीतरी. पण हे सत्य घेऊन जाणं, सत्य शोधन करणं
आणि ते जे पीडित आहेत त्यांच्याशी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत उभं राहणं, म्हणजे मग ते पोलीस असो, प्रशासन असो, शासन असो, न्याय व्यवस्था असो, तिथपर्यंत उभं राहणं. काय म्हणून न्याय व्यवस्थेला तरी तो बिचारा उमर खाली 5 वर्ष झाली आणि अजूनही तिथे, आणि न्याय व्यवस्था म्हणते की आता वर्षभर तुम्हाला आमच्याकडे येताच येणार नाही जामिनासाठी सुद्धा. इतकी सगळी व्यवस्था जेव्हा हे झाली आहे, तेव्हा पुन्हा तुम्ही म्हणालात तसं की अहिंसेचा मार्ग ह्या सगळ्याला आव्हान देणारा काय असू शकेल, ह्याचा विचार आपल्याला सगळ्यांना मिळून करावा लागणार आहे. आणि भारत ती भूमी आहे जी बुद्धांची भूमी आहे, जी गांधींची भूमी आहे. आज अनेकांनी सांगितलं, तिथे लिहिलंय, हे सगळ्या बोर्ड्सवर लिहिलंय की गांधीजींबद्दल जगभरातले लोक काय म्हणतात. त्या गांधींच्या भूमीकडे आज कदाचित जग, म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये जे घडतं आणि आपण इथे काही करतो, आपण करत नाही असं नाही, पण थांबवू शकत नाही आहोत आपण कोणी. तिथे जाऊ ते आपल्या ईशान्य भारतात घडतंय ते आपण थांबवू शकत नाही कोणी. तर आता आपल्याला सगळ्यांना खूप विचार हा करावा लागणार आहे की अहिंसेचा मार्ग कसा असेल, जो ह्या अशा देशविरोधी, माणूस विरोधी, माणुसकी विरोधी शक्तींना काय म्हणू, त्यांच्या पुढे उभा राहील आणि त्यांच्यावर मातही करेल. असा काय मार्ग असू शकेल, हा खर तर आपल्या पुढचा कळीचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की मला म्हणजे अर्थातच तुम्हाला सगळ्यांना नवं काहीही मी सांगितलं नाही आहे, मला माहितीये, कारण आपण सगळीच मंडळी या सगळ्या सामाजिक कार्यात दीर्घकाळ राहिलेली आहात. पण मला असं वाटतं की चर्चेसाठी एक खुलं करण्यासाठी म्हणून मी काही मुद्दे मांडलेत. सगळेजण माझ्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत व्हाल असं काही नाही, त्याच्या पलीकडेही खूप मुद्दे असू शकेल. पण मी इथे थांबते आणि पुढची सभा जिंदाबाद आणि जय जय. धन्यवाद सुनीते. खूपच विचार करायला लावणार अशी मतं तुम्ही मांडली. खरोखरच आपल्या परंपरेतील ज्या काही मूल्यवान अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या नकळत अचानकपणे आपण देऊन टाकतोय का, हा विचार करण्याची वेळ आहे. म्हणजे किती शब्दांपासून ते विचारांपर्यंत तुम्ही सांगितलं की आम्ही देऊन टाकले आणि कोणीतरी एका समूहाने ते स्वतःच्या ताब्यात घेऊन वेगळ्या प्रकारे आमच्या विचारांवर वर्चस्व गाजवून तसाच विचार करायला आम्हाला शिकवतायत. त्यामुळे कदाचित आमची परंपरा, आमची संस्कृती आम्हाला तशीच वाटायला लागली. मग अशा वेळी या अशा सगळ्या संभ्रमित अवस्थेत जेव्हा ताई म्हणतायत की अहिंसेचं हे शस्त्र आपल्याला वापरायचंय, अहिंसा, मग ती एकत्र येऊनच हे आत्ताच्या परिस्थितीवर कसं स्वार व्हायचं याबद्दलच चिंतन या ठिकाणी होणार आहे. खर तर सद्भावना मंच, खर तर सद्भावना ही अंगभूत, म्हणूनच इतक्या वर्षांतर माणूस म्हणून जगताना सद्भावना हाच आपला गुण आहे. तरीही दुर्दैवाने आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याला सद्भावना मंच स्थापन करून त्याचं काम वेगवेगळ्या प्रकारे न्यावं लागतंय.